काँग्रेसच्या रागिनी नायक या पिछाडीवर आहे। 70 जागांपैकी फक्त एका विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला आघाडी मिळताना दिसते। फक्त एका जागेवर काँग्रेसचे उमेदवार हे सध्या आघाडीवर आहेत। तर कालकाजीमधून आतिशी देखील पिछाडीवर आहेत। काँग्रेसच्या अलका लांबा देखील पिछाडीवर आहेत। तर रमेश बिधुरी हे भाजपचे उमेदवार या ठिकाणी आघाडीवर। तर भाजप आता 15 आणि आप 12 जागांवर। नवी दिल्लीमधून अरविंद केजरीवाल हे पिछाडीवर आहेत। अरविंद केजरीवाल विरुद्ध भाजपचे परवेश वर्मा आणि काँग्रेसचे संदीप दीक्षित या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। दोघेही माजी मुख्यमंत्र्यांचे पुत्र आहेत, जे अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत। जंगपुरामधून मनीष सिसोदिया हे सध्या पिछाडीवर आहेत। तर शकूर बस्तीमधून आपचे सत्येंद्र जैन हे आघाडीवर आहेत। एकूण 12 जागांवर आपचे उमेदवार आघाडीवर आहेत, तर भाजपचे 15, फरक आहे 3 जागांचा। तर शकूर बस्तीमधून आपचे सत्येंद्र जैन हे आघाडीवर आहेत। कर्नल सिंग आणि सतीश लुथरा यांच्यासोबत त्यांची लढत होते। भाजप 15 आणि आप 12 जागांवर आघाडीवर, तर काँग्रेस एका जागेवर आघाडीवर। 28 जागांचे कल आतापर्यंत हाती आलेत, त्यामध्ये भाजपनं सातत्यानं आघाडी आपली कायम ठेवली आहे। 1-2 जागांची का असेना, मात्र भाजपनं आप पासून आघाडी घेतली आहे। गेल्या विधानसभा जागा कमी आहेत, त्यामुळे 1-2 जागा सुद्धा या गेम चेंजर ठरू शकतात। त्यामुळे सध्या तरी 3 जागांवर भाजपचे उमेदवार हे आघाडीवर आहेत आणि आपचे 12 जागांवर, तर काँग्रेसला फक्त एका जागेवर आघाडी मिळताना दिसते आहे। लक्ष्मीनगरमधून भाजपचे अभय वर्मा हे आघाडीवर आहेत। तर भाजप 15 आणि आप 12 जागांवर आघाडीवर। भाजपला सत्ता स्थापनेसाठी 16 जागांची आवश्यकता असणार आहे। लक्ष्मीनगरमधून भाजपचे अभय वर्मा आघाडीवर। अजूनही आपला मोठा धक्का, कारण अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि आतिशी हे तिघं सुद्धा पिछाडीवर आहेत। त्यामुळे आपला एक मोठा धक्का मानावा लागेल। 12 जागांवर आपला आघाडी असली तरी सुद्धा नक्कीच भाजप 15 आणि आप 12 जागांवर आघाडीवर। काँग्रेस एका जागेवर या ठिकाणी आघाडीवर आहे। 28 जागांचे कल आतापर्यंत हाती आणि आप आणि भाजप यांच्यामध्ये काटेकी टक्कर या ठिकाणी पाहायला मिळते। पोस्टल मतांमध्ये तरी भाजपनं या ठिकाणी आघाडी घेतलेली आहे। नवी दिल्लीमध्ये, कालकाजीमध्ये आणि जंगपुरामध्ये मनीष सिसोदिया हे देखील पिछाडीवर आहेत। अरविंद केजरीवाल आणि आतिशी देखील पिछाडीवर आहेत। हा आपसाठी एक मोठा धक्का असणार आहे। 70 पैकी 28 जागां 29 जागांवरचे कौल आता हाती येताना दिसत आहेत आणि त्यानुसार 15 जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत। तर कलानुसार भाजपला बहुमतासाठी आणखी 21 जागांची आवश्यकता असणार आहे। 36 ही मॅजिक फिगर। भाजप 15 आणि आप 13 जागांवर आहे। आता 29 जागांचे कल आतापर्यंत हाती आलेले आहेत। कलांपर्यंत आपण या ठिकाणी बघतोय की भाजप 15 आणि आप 13 जागांवर, काँग्रेस एका जागेवर आघाडीवर।